बाप्पांच्या आगमनाला आता फक्त एक दिवस उरलेला आहे, त्यामुळे आई बघते की माझं काम कुठपर्यंत आलेलं आहे। यावेळी बाप्पांची मूर्ती ही बालगणेशाची असणार आहे, त्याच्यामुळे डेकोरेशन सुद्धा मला मिनिएचर किंवा असं छोटं लहान मुलांची खेळणी वगैरे प्लेग्राऊंड असं सगळं बनवायचं आहे। इथे मम्मीने आरतीसाठी लागणाऱ्या फुलवाता आणि वाता बनवायला घेतलंय। हे आमच्या घराजवळचेच एक दादा आहेत जे मला डेकोरेशन मध्ये हेल्प करताय, कारण यावर्षी माझी एनर्जी बिलकुलच पुरत नाहीये। आतापर्यंत नुसता हा टेबलच बनवून घेतला होता, त्याच्यामुळे त्याच्यावरती माझं सगळं क्राफ्टचं सामान होतं, त्याच्यामुळे हे सगळं मी आता इथून हलवणार आहे, रूम स्वच्छ करून घेणार आहे। आईनं सुद्धा क्लिनिंग करायला सुरुवात केली आहे। हे मागच्या वर्षीचं सगळं डेकोरेशनचं सामान आहे, जे मी बघते यातला आत्ता काय यूज होऊ शकतं। यावर्षी डेकोरेशन काय करायचं हे मला बिलकुल सुचत नाहीये, कारण माझी एनर्जी सुद्धा पुरत नाहीये आणि मी थोडंसं काही केलं की थकून जाते। मी सांगत होते तसं ते दादा डेकोरेशन करत होते, चढायचं जिथे काम होतं ते सगळं त्यांनीच केलं, मी फक्त खाली जे काही डेकोरेशन करता आलं ते केलं। अजून खूप काही करणं बाकी आहे आणि हे आजचं डेकोरेशन इथपर्यंत पोहोचलेलं आहे। चलो बाय।